तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात, कारण या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलं आहे. तुम्हाला आता वाटत असेल यात काय नशीबवान, मी काही सांगतो. पण खरं विश्वास ठेवा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही विश्वास पटेल, कारण महाशिवरात्री येत आहे. लाखो शिवभक्त उपवास करणार, तुम्ही पण उपवास करणार. पण तो करताना काही अनावधानाने चूक तुमच्याकडून होणार आणि कोणालाही आवडणार नाही की वर्षात एकदा येणारी एवढी मोठी शिवरात्रीला आपल्या हातून काही चुकीचं घडो. त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना त्या कोणत्या 5 चुका करायच्या नाहीये ते या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. महाशिवरात्री वर्षातील ती एक रात्र ज्या रात्री केलेली साधना, जप आणि उपवास अनेक जन्मांचे पाप नष्ट करतो, असे मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? अनेक लोक महाशिवरात्रीचा उपवास श्रद्धेने करतात, दिवसभर काही खात नाही, रात्रभर जागरण करतात, पूजा करतात, तरीही अपेक्षित फळ मिळत नाही. कारण उपवास करताना नकळत अशा 5 मोठ्या चुका केल्या जातात, ज्या उपवासाचे पुण्य कमी करतात आणि काही वेळा उलट त्रासही वाढवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना कोणत्या 5 चुका टाळल्या पाहिजे आणि उपवास कसा करावा की भगवान शिव यांची कृपा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा नियम सांगणार आहे जो पाळल्यास उपवासाचे फळ अनेक पटीने वाढते. तुम्हाला पण वाटत असेल ही शिवरात्र शुभ ठरावी या वर्षासाठी, तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा. महाशिवरात्रीचा उपवास इतका महत्त्वाचा का आहे? महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास नाही, तर शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. या दिवशी मनातील वाईट विचार, राग, मत, नकारात्मकता दूर करून स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेशी जोडण्याचा दिवस असतो. उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नव्हे, उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे. पण जेव्हा उपवास फक्त भुकेवर नियंत्रण ठेवण्यापुरते मर्यादित राहतो, तेव्हा त्याचे खरे फळ मिळत नाही. आता पाहूया त्या कोणत्या मोठ्या 5 चूक आहे. चूक क्रमांक 1, उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे असे समजणे. ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक लोक दिवसभर काही खात नाही, पण मनात राग, चिडचिड, ताण, वाद चालू असतात. दिवसभर मोबाईल, टीव्ही, गप्पा, नकारात्मक विचार सुरू असतात. असा उपवास शरीराला त्रास देतो, पण मन शुद्ध करत नाही. महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे शांत राहणे, संयम ठेवणे, कमी बोलणे, जास्तीत जास्त शिवनाम जप करणे. जर मन शांत नसेल तर उपवास अपूर्ण राहतो. लक्षात ठेवा, देवाला भूक सहन करणे नाही, तर मनाची शुद्धता प्रिय असते. चूक क्रमांक 2, दिवसभर उपाशी राहून रात्री जास्त खाणे. काही लोक दिवसभर काही खात नाहीत आणि रात्री उपवास सोडताना जास्त प्रमाणात फळाहार किंवा तळलेले पदार्थ खातात. यामुळे शरीरावर ताण येतो, पचन बिघडते, सुस्ती येते, जागरण करणे कठीण जाते. महाशिवरात्रीचा उपवास हलका आणि सात्विक असावा. त्याची योग्य पद्धत काय बघा. वेळोवेळी पाणी प्या, फळे, दूध, सुकामेवा मर्यादित घ्या, तळलेले पदार्थ टाळा. उपवासाचा उद्देश शरीर हलके ठेवणे आहे, जड बनवणे नाही. चूक क्रमांक 3, रात्रभर जागरण पण भक्ती न करणे. महाशिवरात्रीला जागरण खूप महत्त्वाचे मानले जाते, पण अनेक लोक जागरण म्हणजे फक्त जागे राहणे असे समजतात. मोबाईल, सिनेमा, गप्पा, सोशल मीडिया हे जागरण नाही. खरे जागरण म्हणजे शिवमंत्र जप, भजन, ध्यान, शिवकथा ऐकणे. या रात्री मन खूप संवेदनशील असते. योग्य साधना केल्यास मनात सकारात्मक ऊर्जा वाढते. जर जागरण फक्त शरीराने केले आणि मन जर दुसरीकडेच राहिले, तर त्याचा आध्यात्मिक फायदा होत नाही. चूक क्रमांक 4, उपवास करताना राग आणि वाद करणे. ही चूक अनेकदा नकळत होते. उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा कमी असते, त्यामुळे चिडचिड वाढते, लहान गोष्टींवर राग येतो. पण लक्षात ठेवा, महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शांततेचा दिवस. या दिवशी कोणाशी वाद करू नका, कठोर शब्द वापरू नका, शक्यतो मौन पाळा, कारण उपवासाचा खरा अर्थ आहे मनातील अहंकार कमी करणे. राग केल्याने उपवासाचे पुण्य कमी होते असे शास्त्रात सांगितले आहे. चूक क्रमांक 5, फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी उपवास करणे म्हणजे एक अत्यंत चुकीचे आहे. अनेक लोक उपवास करतात फक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. पैसा, नोकरी, यश, समस्या दूर व्हावी म्हणून काही जण उपवास करतात. इच्छा ठेवणे चुकीचे नाही, पण उपवास फक्त व्यवहार बनला तर त्याची आध्यात्मिक शक्ती कमी होते. महाशिवरात्रीचा उपवास असा असावा, देवा मला योग्य मार्ग दाखव. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने उपवास करतो, तेव्हा योग्य गोष्टी आपोआप आयुष्यात येऊ लागतात. उपवास करताना कोणते 5 नियम तुम्हाला पाळायचे आहे सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला आता सांगत आहे. सकाळी स्नान करून शांत मनाने संकल्प करा. शक्यतो ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. सात्विक आहार घ्या. रात्री ध्यान किंवा भजन करा. दुसऱ्यांना मदत करा. महाशिवरात्रीला केलेले दान आणि मदत
अनेक पटीने फळ देते असे मानले जाते. महाशिवरात्रीची रात्र विशेष का असते असे मानले जाते की या रात्री मन आणि विश्वाची ऊर्जा एकमेकांशी जास्त जोडली जाते. त्यामुळे या दिवशी केलेला जप आणि ध्यान मनावर खोल परिणाम करतो. ही रात्र आपल्याला सांगते जुने दुःख सोडा, नकारात्मकता सोडा आणि नवीन सुरुवात करा. महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे स्वतःला बदलण्याची संधी आहे. जर तुम्ही या 5 चुका टाळल्या तर उपवास केवळ परंपरा राहणार नाही तर आयुष्यात सकारात्मक बदल घडणारा अनुभव बनेल. जर तुम्हालाही वाटत असेल की या महाशिवरात्रीला आयुष्यात शांतता, शक्ती आणि सकारात्मकता यावी तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.